नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पूर्ण बजेटचं ॲनालिसिस. तरी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम बजेट म्हणजे काय? बजेट म्हणजे सरकारची वार्षिक वित्तीय योजना, जेथे सरकार आपल्या उत्पन्न आणि खर्चाचे तपशील सादर करते. यात येत्या आर्थिक वर्षासाठी विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या खर्चाचा आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घेतला जातो. बजेट 2025चे संक्षिप्त विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस. वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय बजेट सादर केले. त्यातील काही मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. बजेटमधील पॉझिटिव्ह गोष्टी: मध्यमवर्गीयांसाठी कर सवलत म्हणजे टॅक्स फ्री. नवीन टॅक्स सिस्टममध्ये व्यक्तिगत इन्कम टॅक्स कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे मिडल क्लास लोकांची खरेदी क्षमता वाढेल. जर एखाद्याचे उत्पन्न 12 लाख रुपये असेल तर त्याला 80,000 रुपये बचत होईल. म्हणजे 12 लाखाच्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. जर वार्षिक उत्पन्न 12 लाखाच्या वर असेल तर टॅक्स लागणार. ठीक आहे. दुसरं, शेती क्षेत्रासाठी मोठा निधी. शेतीसाठी बजेट 15% वाढवले असून गेल्या 6 वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे. सरकारकडून उच्च क्षमतेचे बियाणे, कोल्ड स्टोरेज सुविधा, पुरवठा साखळी मजबूत करणे यासाठी गुंतवणूक केली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल. 3. रोजगार निर्मितीसाठी भरीव योजना. बांधकाम क्षेत्रात $24 बिलियन गुंतवणूक केली जाईल, जी पुढील 5 वर्षात ग्रामीण भागातील रोजगार वाढवेल. 4. नवीकरणीय ऊर्जेसाठी मोठा सपोर्ट. स्वच्छ ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने विशेष प्रोत्साहन जाहीर केले आहे, जेणेकरून सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्राचा विकास होईल. बजेटमधील निगेटिव्ह गोष्टी: कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ. दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स 10% वरून 12.5% करण्यात आला आहे. काही आर्थिक गुंतवणुकीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% वरून 20% करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसू शकतो. 2. मोठ्या कंपन्यांना मर्यादित सपोर्ट. बजेटमध्ये मोठ्या कंपन्यांसाठी विशेष प्रोत्साहन नाही, त्यामुळे काही उद्योग क्षेत्रात नाराजी पसरू शकते. शेती क्षेत्रावर बजेटचा परिणाम: 15% वाढीव कृषी बजेटमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. सरकारकडून नवीन यंत्रणा, बियाणे आणि भांडवली गुंतवणुकीवर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज अनुदान आणि पीक विमा वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. शिक्षण क्षेत्रावर बजेटचा परिणाम: 5 PM योजना अंतर्गत 4.1 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार. यासाठी 2 लाख कोटीच्या गुंतवणुकीची तरतूद केली आहे. स्टुडंटसाठी नवीन स्किल लोन योजना सुरू केली जाईल. निष्कर्ष: मध्यमवर्गीयांसाठी कर सवलत, शेतीसाठी वाढीव निधी, रोजगार निर्मिती आणि स्वच्छ ऊर्जेला चालना यामुळे हा बजेट सकारात्मक वाटतो. परंतु गुंतवणूकदारांसाठी कॅपिटल गेन टॅक्स वाढ
आणि मोठ्या कंपन्यांना मिळणारा कमी सपोर्ट यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. एकंदरीत हा बजेट सर्वसामान्यांसाठी चांगला असल्याचे दिसते. तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.